हॅलो गाईज, तर वेलकम बॅक माझ्या व्लॉगमध्ये. पॅकिंग बघताय ना, थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे चाललो होतो. सगळी तयारी झाली, मग मी आणि ओवीने हा क्यूटचा व्हिडिओ पण काढला की तुम्हाला सांगू बरं कुठे चाललोय असं. माणसं 3 आणि बॅगा बघताय केवढ्या भरभरून होत्या. मग काय इथे गोल्डी आमच्यासाठी कॅब बुक करत होता. कॅब बुक झाली आणि निघालो आम्ही मुंबईसाठी. रस्त्यात आम्ही फूड मॉलला थांबलो. म्हटलं एअरपोर्टसाठी खायला काहीतरी घेऊनच घेऊ. एअरपोर्टमध्ये माहिती आहे ना, तुम्हाला 20 रुपयाचा समोसा 200 रुपयाला देता. मग कशाला उगाच पैसे वेस्ट करायचे. बाहेरून आम्ही पार्सल घेतलं. आम्हाला तसे थोडीशी भूक लागलीच होती. मग तिथेच खायला आम्ही वडापाव ऑर्डर केला होता. गोल्डी वडापाव आणायलाच गेला होता. मग ओवीला तिचे फेवरेट फ्रेंच फ्राईज भेटले. मग तिचं अजून काय, ती मस्त आपली खात होती. त्यानंतर तर इतकी घाई झाली काय सांगू तुम्हाला. आमची फ्लाईट होती 9:15ची आणि आम्ही पोचलो 8 वाजता. हे तर ठरलेलंच आहे की सगळं आम्हाला लास्ट मोमेंटलाच करायचं असतं. मग ओवी इथे गाडीवर बसून मस्त मजा घेत होती. अख्ख्या एअरपोर्टवर मी, ओवी आणि डाडा पळतच होतो. आम्हाला वाटलं आम्हाला खूप लेट झालं. इथे येऊन बघतो तर काय लोक अशीच उभे आहेत. नंबरच आहे. आम्हाला वाटलं आमची फ्लाईट निघून जाईल, पण कसलं काय इथे बा किती नंबर आहे. बर्गर आवडतो का? बर्गर आणलाय. तुला काय खायचं का? चिकन खायचं ना, तिला सांग आम्हाला चिकन खायचं. ते बोटातून बोट का फ्लाईट मध्ये बसल्यावर काय खाणार? मुंबईला देणार चिकन. फायनली निघालो फ्लाईटमध्ये बसायला. ओवी कसली काय खाली चालते म्हणे, घे मला. मग सामान पण घ्यायचं आणि ओवीला पण उचलायचं. थोडा वेळ ती तिच्या डाडाकडे गेली बरं का. ओवीची ही फर्स्टच फ्लाईट म्हणा. जेव्हापासून तिला समजायला लागले. छोटी होती तेव्हा गेली होती, पण तिला तेव्हा काही समजत नव्हतं. आणि इथे ती म्हणत होती मीच बोर्डिंग पास दाखवते, मीच बोर्डिंग पास. मग तिच्या डाडाने म्हटलं हे घे, दाखवूनच दे एकदाचं. तिने दाखवलं. मग मध्ये निघालो बसायला आम्ही. फायनली टेक ऑफ झाला आणि ओवीला खूपच मजा येत होती. तिला पण विंडोच्या बाहेर बघायचं होतं, पण बेचारीला सीट बेल्ट लावल्यामुळे तिला उडताच येत नव्हतं. आणि ते उभारलं तरी ते म्हणता ना की प्लीज बी सीटेड. मग तेच झालं. मग तिला आम्ही असा हा व्हिडिओ काढला आणि हा दाखवला. कष्ट करून आम्ही पोचलो दिल्ली एअरपोर्टला. आता मग आपलं सामान उचलू इथून आणि मग निघू मनालीसाठी. इथे आमची गाडी आली आहे, बाहेर वेट करते आमच्या पॅकेजमध्येच होती ही गाडी. आणि ते सगळं मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईल हळूहळू. माझे व्लॉग्स बघत जा. आम्ही पहिले शिमल्यात जाणार होतो, पण माझ्या तोंडून सारखं मनालीच निघत होतं. म्हणून मी प्रत्येक व्लॉगमध्ये मनाली म्हणते. पण आम्ही सगळ्यात पहिले शिमल्याला गेलो बरं का. फूड मॉलमधनं पार्सल घेऊन पण आमचं मन काय भरलं नाही. मग काय महागडी कॉफी आणि हा मफिन घेतलाच एअरपोर्टवर. त्यानंतर 1:30 की 2 वाजले होते. आम्हाला भूक लागली परत. मग काय ड्रायव्हर दादानी चांगला हा रेशम धाबा दाखवला. इथे ना जेवण ट्रेनवरती येत होतं. तुम्हाला पण ही गंमत बघून मजा येईल. ओवी तर इतकी खुश झाली काय सांगू तुम्हाला. 2 वाजले होते तरी तिच्या डोळ्यात झोप नव्हतीच. ह्या धाब्याची लोकेशन एक्झॅक्ट सांगायचं म्हणजे दिल्लीवरून जेव्हा आम्ही निघालो आणि कर्नाल यायच्या आधीच मग थोडंसं हे मध्येच पडतं. मग तुम्ही या धाब्याचं नाव सर्च केलं ना, तुम्हाला भेटून जाईल. हे हे असे ट्रेनचे ट्रॅक बनले होते आणि जेवण ह्यावरच येत होतं ट्रेनने. हे बघा कांदा वगैरे कसं जात होतं त्या ट्रेनवरून. हे आमचं नव्हतं, आमची ऑर्डर अजून यायची बाकी होती. हे सगळ्यात पहिले आम्ही मागवली दहीपुरी आणि ती पण या ट्रेनमधून आली. ट्रेन थोडीशी सरकली होती पटरीवरून, म्हणून ओवी किती हसत होती. बापरे, ती दहीपुरीची पुरी इतकी मोठी होती. माझं तोंड बघतच राहा मी कशी खातीये. एक तर आधीच गोलू मोलू, त्याच्यात अजून तोंडात कोंबलं होतं मी. आम्ही मग 2 पराठे पण ऑर्डर केले होते. एक होता आलूवाला आणि एक होता गोबी पराठा. टेस्ट भारी होती बरं का. त्यासोबत त्यांनी आम्हाला दिलं होतं भरभरून लोणी, दही, लोणचं, चटणी, खूप काही होतं आणि मज्जा आली बरं का खायला.
मग मी हा गोल्डीला दिला त्याचा गोबीचा पराठा आणि मी माझ्याकडे बघून कळतच असेल आलू पराठाच घेणार ना, कारण मीच एक आलू आहे गोलमटोल. पराठे खाऊन झाल्यानंतर त्यांनी हा दिला होता, आमच्याकडे कसं बडीशोप देतं ना तसं ह्याच्यात ना गूळ खोबरं होतं, मस्त लागत होतं, ते पण किसलेलं खोबरं होतं. मग काय गाडी जी रात्री 3 वाजता निघाली शिमलासाठी. हा 8-9 तासाचा प्रवास. बापरे, सकाळ झाली तरी आपण पोचलोच नव्हतो. हे 7 वाजताचा व्ह्यू आहे. हे पाकाची ओवी झोपली आहे तांगड्या पसरून तिचा डाडा. माझा चेहरा पण पा कसा सुजलाय. मग काय मस्त व्ह्यू, डोंगर बघत बघत मध्ये थांबलो आम्ही चहा प्यायला. इथे पण बापरे, वाटलं नव्हतं की इतकी थंडी असेल एप्रिलमध्ये पण, कारण माझं तर हा फर्स्ट टाईमच आहे हिमाचलला. पण अशी कडाक्याची थंडी होती ना, मग चहा तर गरजेचाच होता. मग थोडासा व्ह्यू पण पाहून घ्या चहा पीत पीत. फायनली मग चहा पिला आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर मग काय गाडी थेट निघाली शिमलासाठी. मस्त डोंगर, झाडं, मस्त होतं. रस्ता पण खूप छोटा होता, भीती पण वाटत होती कारण एवढा नॅरो रस्ता होता आणि दोन्हीकडून गाड्या. पण मग मजा आली. मस्त मस्त सकाळचं ऊन येत होतं आणि फील तर इतका भारी येता ना. हिमाचलमध्ये एंटर केल्या केल्या वेगळंच वातावरण वाटत होतं. खूपच मज्जा आली. आणि तुम्हाला असेच अजून पुढचे व्लॉग पण पाहिजेत बरं का. आणि आमचा हा दौरा आहे 8 दिवसाचा. मग कुठे कुठे फिरलो, काय काय घेतलं, काय पाहिलं, काय खाल्लं, हे सगळं बघण्यासाठी माझ्या व्लॉग्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.